सगळ्यांच्याच घरी गणपती येत आहेत. यामध्ये नेते आणि अभिनेतेही पाठी नाही आहेत. अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झाले. नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचं निधन झाल्याने यावर्षी पाटेकर कुटुंबीय अत्यंत साधेपणानं गणेशोत्सव साजरा करतात. यावेळी नानांनी ॲट्रॉसिटी कायद्याची गरजच का पडते असा सवाल उपस्थित केला. तसंच सणासुदीला काहीतरी अघटित घडेल की काय अशी सतत भीती वाटत असल्याची सल नानांनी बोलून दाखवली. नाम फाउंडेशनचं काम आणखी पुढे नेणार असल्याचा निर्धारही नानांनी व्यक्त केला. मला सण आला की आता भीती वाटते. काय कुठला अघटित होईल का, कुठं काय होईल का. सणाला किती आनंदी छान असावं. म्हणजे आता इतकं वाईट काहीतरी घडलेलं असताना सुद्धा आपण आणूया गणपती. त्या निमित्तानं सगळे भेटतील, आपण बोलू, सुखदुःख आपले एकमेकांची वाटायची असतात. माहिती नसतं वर्षभरात कोणाच्या घरामध्ये काय झालेलं आहे. सणाचं सण पण कुठेतरी हरवत चाललेलं आहे. त्याला काय करणार आपण. खरंच असं वाटतं की अख्ख्या माटुंग्याचा एकच गणपती, अख्ख्या माईंचा एकच गणपती. म्हणजे जितकी स्टेशन तितके गणपती होते. किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. आपण सार्वजनिक इतके गणपती. मग नमस्कार तर काय, मी गणपती नाही आणला आणि तरी नुसता नमस्कार केला तरी तो पोचतो. मला ते मी इथून करतोय का मनापासून. आपण असे देव वाटून घेतलेत सगळे. हा तुमचा, हा माझा. तसे आमचे सगळेच इतिहासातले सगळ्यात मोठ्या व्यक्ती आम्ही वाटून घेतल्या. हे तुमचे, हे तुमचे, हे तुमचे, हे माझे. ब्राह्मणांचे, हे मराठ्यांचे, गरीबांचे. असं नसतं रे. सगळेच आपले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.